आणि मग 1857ला तो उठाव झालेला आहे. पण त्याच्याही अगोदर म्हणजे 1857च्या अगोदर बीडमध्ये फार मोठा उठाव झाला. तो झाला 1818ला आणि तो केला होता धर्माजी प्रतापराव नावाच्या एका शूर योद्ध्यानं केला होता. त्यांना सगळे राजे म्हणत होते, त्यांना सगळे त्यांनी केला होता. त्यामुळे रझाकारांनी जो अत्याचार इकडे केलेला आहे, कासिम रजवीच्या रझाकारांनी जो अन्याय हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडामध्ये मराठवाड्यातल्या 5ही जिल्ह्यामध्ये जो अन्याय केलेला आहे, जो अत्याचार केलेला आहे, ही क्रूरपणाची सीमा त्यांनी ओलांडून टाकली होती. म्हणजे काय, म्हणजे लोकांचे घरावरचे पत्रे ओढून नेणे, त्यांची जनावरं ओढून नेणे, काय त्यांच्या स्त्रिया. टिळकांचा आणि गांधींचा प्रभाव तर निश्चितच होता, पण सुभाषचंद्र बोसांचा सुद्धा फार मोठा प्रभाव होता. कारण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी आम्ही त्याला कॅम्प म्हणतो, कॅम्प म्हणजे शिबिर, जी आमची बाँड्री लाईन आहेत, बाँड्री लाईन मराठवाड्याच्या ज्या बाँड्री लाईन्स होत्या. आता आम्हाला बीड जिल्ह्याला जी सीमा होती ती होती अहमदनगरची सीमा होती. इकडे अहमदनगर होते, एवढीच एक सीमा होती. म्हणजे बाहेर म्हणजे तिकडे निजामाची राजवट नव्हती. ओके, तिकडे आता भारत स्वतंत्र झाला होता ना, 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता. मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन हा 17 सप्टेंबर 1948 आहे. ज्यांनी 15 ऑगस्टला झेंडे फडकवले, ध्वज फडकवला तिरंगा भारताचा, तर त्यांच्या राष्ट्रद्रोहाचा खटला निजामाने चालवलेला होता. तर त्याच्यामुळे जे आहे तर ते आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती. त्याच्यामुळे त्यांचा पण फार मोठा प्रभाव या कॅम्पच्या स्वातंत्र्य सैनिकांवर होता. 7 निजाम, 6पर्यंत जे निजाम झाले ना, तोपर्यंत हिंदू मुस्लिम किंवा असं काही इथं नव्हतं. म्हणजे अतिशय व्यवस्थित असं इथं वातावरण होतं. पण 7व्या निजामाने सगळी गडबड केली. त्याच्यामुळे अख्ख्या 6 निजामांना बदनाम झाले. का गडबड केली? आणि मग तुम्हाला कल्पना आहे की 17 सप्टेंबर 1948ला एक मोठा उठाव झाला. पण त्याचं नेतृत्व सुद्धा कुठून झालं? त्याचं नेतृत्व बीड जिल्ह्यातनंच झालेलं आहे. कोणी केलं? ते स्वामी रामानंद तीर्थांनी केलेलं आहे. बीड जिल्ह्याला ऐतिहासिकदृष्ट्या फार मोठी परंपरा आहे. म्हणजे केवळ मध्ययुगीन नाही, तर प्राचीन काळामध्ये सुद्धा बीड जिल्ह्याला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. अगदी प्राचीन काळापासून अनेक राजवंशांनी बीडवर राज्य केलेलं आहे. त्यामुळं प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत बीड हे केंद्रस्थानी होतं राजकारणाच्या दक्षिण पथावरल्या. अनेक लोकांनी इथं राज्य केलं. इथं शालिवाहनांनी राज्य केलं. त्यानंतर इथे राष्ट्रकूट आले. त्यानंतर इथे परमार आले. नंतर चालुक्य आले, बसव कल्याणचे, त्यांना आपण उत्तर चालुक्य असं म्हणतो, ते आले. त्यानंतर यादवांनी इथं राज्य केलं आणि बहमनी कालखंडात तर बीडला प्रचंड महत्त्व निर्माण झालेलं होतं. याशिवाय आदिलशाही असेल किंवा निजामशाही असेल, यांच्याही फार मोठ्या ऐतिहासिक घटना या बीड शहरात घडलेल्या आहेत. मुघलांचा सुद्धा बीडशी अतिशय जवळचा संबंध होता. विशेषतः औरंगजेब याचाही बीडशी फार जवळचा संबंध होता. बीडला सगळ्यात अगोदर सुभ्याचा जो दर्जा दिलेला आहे, तो मुघलांच्या काळामध्ये औरंगजेबनं दिलेला आहे. तर त्यानंतरच्या कालखंडामध्ये बीडला मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आलं. तुघलकाच्या काळात तर बीडला खऱ्या अर्थानं व्यापारी वसाहत वसवण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे बीड हे राजकीयदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या तर महत्त्वाचं आहेच आहे, परंतु साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील बीड अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे पहा की मराठीतली पहिली जी कविता आहे विवेक सिंधू, ही बीडमध्येच अंबाजोगाईला मुकुंदराजांनी लिहिलेली आहे. म्हणजे मी साहित्याच्या दृष्टिकोनातून बोलतो आहे. याशिवाय ज्यांना आपण आद्य कवयित्री म्हणतो आपण मराठीतल्या, त्या महादंबा या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या पांढरी हे त्यांचं जन्मस्थान. इतकंच नाही तर अहिल्यादेवी होळकर या ज्या आहेत त्या चोंडीच्या आहेत. आणि चोंडी हे बीड जिल्ह्याला अतिशय लागून आहे. आणि प्राचीन काळचा जर नकाशा बघितला तर चोंडी हे बीड जिल्ह्यामध्येच, बीड सुभ्यामध्ये होतं.
तर याशिवाय मग दासोपंतांसारखा कवी मध्ययुगामध्ये त्यांचं कर्मभूमी ही बीड जिल्हा. पासोडीसारखं अतिशय वेगळं असं त्यांनी साहित्य लेखनाचा जो प्रकार आहे तो त्यांनी हाताळला. खरं म्हणजे ही त्या काळातली कवितेच्या क्षेत्रातली एक प्रयोगशीलता होती, जी अगोदर कोणी केलेली नव्हती. ती दासोपंतांनी केली आणि त्यामुळं ते प्रयोगशील कवी आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि ते बीड जिल्ह्यातले अंबाजोगाईचे आहेत. तर इतकंच काय, परंतु 16व्या शतकामध्ये आष्टी तालुक्यामध्ये शेख मोहम्मद बाबा होऊन गेले. म्हणजे हे अ, अ, धर्माने जरी इस्लाम असले तरीसुद्धा ते हबप होते. हरिभक्त परायण होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरीवर लिहिलेला योगसंग्राम नावाचा ग्रंथ हा आजही ज्ञानेश्वरीवर केलेल्या समीक्षेचा हा फार अतिशय महत्त्वाचा आणि मौल्यवान ग्रंथ मानला जातो. मग अनेक साहित्यिक आहेत, म्हणजे इथं धारूचे उद्धव चिलवण असतील किंवा बीडकर असतील, कित्येकांची नावं मी घेऊ शकतो की ज्यांनी मध्ययुगामध्ये अतिशय महत्त्वाचं साहित्य लेखन या बीड जिल्ह्यात केलेलं आहे. ज्यांना आपण आद्य साहित्य म्हणून आपण मानतो ते लीळाचरित्र. या लीळाचरित्रामध्ये देखील बीडच्या जवळपास 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या लीळा बीडशी संबंधित आहेत. म्हणजे चक्रधर स्वामींचा या ठिकाणी निवास होता. 4 महिने चक्रधर स्वामी हे बीडमध्ये थांबलेले होते. त्यांचा इथे निवास होता. हे लीळाचरित्रामध्येच लिहिलेलं आहे. म्हणजे अशा म्हणजे साहित्याच्या दृष्टिकोनातनं म्हणा, राजकीय दृष्टिकोनातनं म्हणा, ऐतिहासिक दृष्टिकोनातनं म्हणा, बीड अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातनं सुद्धा बीड महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, शनीचे जे 3 पीठं आहेत, त्यापैकी एक पीठ राक्षस भवनला आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण ज्योतिर्लिंग म्हणतो, त्यातलं एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग हे परळी वैजनाथला आहे. हे तर महत्त्वाचं झालंच, पण त्याशिवाय अंबाजोगाईला जे योगेश्वरी माता आहे, तर हे देवस्थानं महाराष्ट्रात अत्यंत प्रसिद्ध देवस्थानं आहेत. महाराष्ट्रभरातनं लोक याचं येतात. माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तमपुरी नावाचं गाव आहे. पुरुषोत्तमाचं ते एकमेव मंदिर आहे आणि श्रावणामध्ये त्या ठिकाणी अक्षरशः लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात. ही सगळी स्थानं अतिशय महत्त्वाची आहेत. बीडच्या संदर्भात ज्या लढाया झालेल्या आहेत मध्ययुगामध्ये त्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे पानिपतच्या लढाईमध्ये अपयश आल्यानंतर जेव्हा माधवराव पेशवे यांनी जेव्हा राज्यपद घेतलं, पेशवेपदाची वस्त्र धारण केली, त्यानंतरची पहिली लढाई कुठे लढली त्यांनी, तर ती पहिली लढाई बीड जिल्ह्याच्या राक्षस भवनमध्ये लढलेली आहे. ती निजामाबरोबर लढलेली आहे आणि त्यात त्यांना विजय मिळालेला आहे. म्हणजे जो आत्मविश्वास गमावला होता मराठी फौजांनी पानिपतला, तो आत्मविश्वास त्यांना परत मिळवून देणारी ही भूमी बीड जिल्हा आहे. याशिवाय बीडच्या जवळ खर्डा आहे. खर्ड्याला देखील निजामाला मराठी फौजांनी पाणी पाजलं. तिथं देखील फार महत्त्वाची लढाई झाली. आपण उदगीरची लढाई असं म्हणतो, पण प्रत्यक्षात ही लढाई उदगीरला झालेलीच नाही आहे. प्रत्यक्षात ही लढाई अंबाजोगाईजवळच्या तांदुळजा नावाचं गाव आहे तिथं झालेली आहे. बावणे सरदार होते, तर ते त्यांच्या गडीवर त्या लढाईचा तह झालेला आहे. या अशा अनेक दृष्टींनी महत्त्वाचं आहे. म्हणजे इथे पेशव्यांचं सुद्धा या ठिकाणी वावर होता, याचे काही पुरावे आहेत. गंगा वसल्याला एक मंदिर आहे, म्हणजे नदीच्या अगदी मधोमध बांधलेलं आहे. ते पेशव्यांनी बांधलं आहे असं त्या ठिकाणी शिलालेखच आहे ना. आणि अन्यही काही ठिकाणी ते त्यांचा वावर असल्याचे काही संकेत मिळतातच. तर असं ऐतिहासिक म्हणा, अजून राजकीय म्हणा, सांस्कृतिक म्हणा, साहित्यिक म्हणा, अतिशय महत्त्वाचा हा जिल्हा. मुळामध्ये हा जिल्हा खऱ्या अर्थानं हा पुरोगामी जिल्हा आहे. पुरोगामी विचारांचा हा जिल्हा आहे. कारण काय, की पहा, म्हणजे नाना पाटलांना तिकडे ते एडेमच्छिंद्रनाथला ते राहत होते नाना पाटील. तर त्यांना आमच्या बीडचे लोक तिकडे गेले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या बीडमधनं उभा राहा. आणि नाना पाटील बीडमधनं उभा राहिले आणि निवडून आले. म्हणजे कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे
हे बीडचे खासदार होते. गावडे हे बीडचे खासदार होते. बाहेरचे असणारे बबनराव ढाकणे हे बीडचे खासदार होते. म्हणजे बीडने कधीही विचारांना महत्त्व दिलेलं आहे बीडने. बीडने कधीही जातीला आणि धर्माला अजिबात महत्त्व दिलं नाही. त्याची अजून काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ बीडला एक शहंशाह हा दर्गा आहे या ठिकाणी. तर हा कोणाचे गुरु आहेत शहंशाह हे कोणाचं गुरुघर आहे? तर शहंशाह हे ग्रेट मराठा सरदार माधवराव सिंधियांचं गुरुघर आहे. म्हणजे ग्वालियरला सिंधियांच्या घरामध्ये कोणतीही चांगली घटना घडू द्या, ते सहपरिवार इथे नतमस्तक व्हायला येतात. मनसूर शाह वली दर्गा आहे तिथे. म्हणजे पहा, आणि इथे बीडला शहंशाह वली दर्गा आहे. त्याचे जेवढे मुस्लिम बांधव तिथे जे त्याचे भक्त आहेत, तेवढेच हिंदू बांधव पण त्याचे भक्त आहेत. हिंदू लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे दर्शन घ्यायला जातात. इतकंच काय, मी ज्या शेख मोहम्मद बाबांचा उल्लेख केलेला आहे, ते मालोजीराव भोसल्यांचे गुरु होते. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा जिल्हा खऱ्या अर्थानं या जिल्ह्याला एक सहिष्णुतेची, समानतेची, राष्ट्रीय एकात्मतेची, सर्व धर्म समभावाची फार मोठी पार्श्वभूमी या जिल्ह्याला मिळालेली आहे. तर अशी ही भूमी सगळ्या अर्थानं फार सकस अशी भूमी आहे की इथे अगदी दक्षिण पथावरलं पहिलं नागरिकीकरण कोणी केलं असेल तर ते शालिवाहनांनी, ज्यांना आपण सातवाहन असं पण म्हणतो, त्यांनी केलेलं आहे इकडे. त्यांचं ते बीड त्यांच्या अखत्यारीत होतं. याचे अनेक पुरावे आहेत, अनेक पुरावे आहेत. मानूर नावाचं गाव आहे, जे की अतिशय पवित्र स्थळ मानलं जातं लिंगायत समाजाचं. तर या मानूरला झालेल्या उत्खननामध्ये शालिवाहन कालखंडामध्ये घराबाहेर पाणी नेण्यासाठी जी खापराची नळं वापरल्या जायची, खापरी पाईपलाईन, ती सापडली. पण अगदी अलीकडली अजून एक घटना मी तुम्हाला सांगतो. एक कळसंबर नावाचं गाव आहे, इथे आमचं संशोधन अजून चालू आहे काय, पण तिथं आम्हाला विश्वास आहे की शालिवाहनाच्याच कालखंडातला त्या ठिकाणी वस्ती असल्याचे काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत. म्हणजे शालिवाहनांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये वावर होता. शालिवाहनांच्या राष्ट्रकूटांचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये वावर होता. राष्ट्रकूटांचा तर इथे ताम्रपटच सापडलेली आहेत. म्हणजे धारूरला जो राष्ट्रकूटांचा ताम्रपट सापडला शके 806चा ताम्रपट आहे. त्याच्यानंतर तो राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंदचा आहे. परळीला एक ताम्रपट सापडला, राष्ट्रकूट राजा इंद्रचा तो ताम्रपट आहे. म्हणजे राष्ट्रकूटांचा मोठा वावर होता हे सिद्धच होतं त्याच्यातनं, हो की नाही. परमारांचा इथे वावर होता. परमार इथे आले. इथे अंबाजोगाईला आपण हत्तीखाना असं म्हणतो, पण प्रत्यक्षात ती भूचरनाथाचं मंदिर आहे, शिवमंदिर आहे. ती लेणी आहे, जिल्ह्यातले एकमेव लेणी मंदिर आहे. ते परमारांनी खोदलेली लेणी आहे. तिथे शिलालेखच सापडले. उदयादित्य परमाराचा शिलालेखच सापडलेला आहे तिथे. म्हणजे परमारांचा इथे वावर होता. त्याच्यानंतर इथे चालुक्यांच्या विषयी तर काय, कितीतरी त्यांची चालुक्यांची मी ऐतिहासिक साधनं तुम्हाला सांगू शकतो. त्यातलं सर्वोत्कृष्ट म्हणजे धर्मापुरीचं मंदिर आहे. परळी तालुक्यामध्ये धर्मापुरी आहे. हे प्रत्येकानं पाहिलं पाहिजे. माझ्या स्वतःचा असा विश्वास आहे की धर्मापुरीचं जे मंदिर आहे त्यावरली जी शिल्प सौंदर्य आहे, ही शिल्पसौंदर्य मराठवाड्यातल्या अन्य मंदिराच्या तुलनेमध्ये फारच पुढची आणि अत्यंत आकर्षक आहेत. म्हणजे दगडांना सुद्धा कसं बोलायला लावलेलं आहे, दगडांमध्ये कशी मोहकता असते, त्यात कशी सुंदरता असते, याचं उत्कृष्ट उदाहरण आहे हे चालुक्यकालीन मंदिर आहे. विक्रमादित्य 6वा यानं उभारलेलं ते मंदिर आहे धर्मापुरीचं. त्याशिवाय बीडचं कंकालेश्वर मंदिर, म्हणजे चहूबाजूनी पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे. ते एखादा वरून जर बघितलं त्याला ते का स्टारफिश मासा कसा असतो पाण्यातला, तसा आकार त्या मंदिराचा आहे. मग माझ्या समजुतीप्रमाणे कृत्रिम जलकुंडामध्ये, एवढ्या मोठ्या कुंडात, कृत्रिम जलकुंड एवढ्या मोठ्या कुंडात महाराष्ट्रातलं ते एकमेव मंदिर असावं असा माझा समज झालेला आहे. म्हणजे चालुक्यांची त्याशिवायच्या माजलगाव तालुक्यामध्ये मंझरतला चालुक्यकालीन मंदिर आहे. केसापुरीजवळ एक छोटा तलाव आहे महाड, तिथे चालुक्यकालीन मंदिर आहे. इथे गेवराई तालुक्यामध्ये उक्कडपिंपरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी चालुक्यकालीन अप्रतिम मंदिर आहे, उकडेश्वराचं मंदिर. त्यावेळी जी शिल्प पाहून आपण आश्चर्यचकित होतो. तर चालुक्यांचा फार मोठा इथं होता, निवास होता. म्हणजे थोर इतिहास तज्ज्ञ आणि शिलालेख वाचक
आदरणीय ब्रह्मानंद देशपांडे यांनी खूप मोठं काम या जिल्ह्यात शिलालेख वाचलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेलं आहे की इथे चालुक्यांची आणि परमारांचं फार मोठं युद्ध इथं झालेलं आहे या गोदावरीच्या काठी, आणि त्याच्यामध्ये चालुक्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे अशा प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक पार्श्वभूमी चालुक्यांच्या नंतर जे आहे या ठिकाणी जे यादव घराणं आलं, यादवांचे हेमाडपंथी मंदिराबद्दल तर न गावोगावी बीड जिल्ह्यामध्ये हेमाडपंथी मंदिर आहेत. गावोगावी म्हणायलो मी तुम्हाला. म्हणजे जर तुम्ही अंबाजोगाईमध्ये जर गेलात तर तुम्हाला बघा, तुम्ही ते अमृतेश्वर, ज्याला अमलेश्वर पण मानलं जातं, किंवा त्याच्यानंतर जे आहे ते बाराखांबी मंदिर आहे, की म्हणजे अनेक, म्हणजे खोलेश्वराचं मंदिर, खोलेश्वर मंदिर आहे, जे ॲक्च्युली खोलेश्वर मंदिर म्हणलं जातं, पण ते खोलेश्वरांनी नाही त्यांच्या मुली लक्ष्मीनं तिच्या भावाच्या स्मरणार्थ ते मंदिर बांधलं आहे असं त्या शिलालेखामध्ये म्हटलेलं आहे. गावोगावी ही यादवांची जी आहे तर ही आहे. म्हणजे बीडला जो किल्ला होता तो शंकरदेव यादवाने बांधला याची नोंद आहे. त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचा असा तो किल्ला होता अशी नोंद आहे. म्हणजे औरंगजेब जेव्हा आजारी होता आणि त्याला पाहण्यासाठी इंग्लंडच्या राणीने दूत पाठवलं, त्याचं नाव नॉरिस विल्यम असं त्याचं नाव होतं. तो बीडवरनं गेला, तो डायरी लिहित होता. त्याचा दुभाषक होता हरिप्रसाद नावाचा. त्या दुभाषकाने बीडचं अप्रतिम वर्णन केलेलं आहे 1701चं वर्णन आहे ते. म्हणजे सर्व कालखंडामध्ये, म्हणजे हा यादवांचा कालखंड, यादव हेमाडपंथी मंदिर तर अनेक आहेतच आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग अल्लाउद्दीन खिलजीचं मात्र त्या कालखंडामध्ये फार नासधूस झाली असा माझा समज झालेला आहे. त्यानं तुघलकाने हा बीडचं नाव भीर ॲक्च्युअली भीर असं होतं, BHIR, हे तुघलकानं नामकरण केलेलं होतं बीडचं. बीडचे अनेक नाव होती. तो खरं म्हणजे बीडच्या स्थलनामाचा विषय हा फार निराळा आहे. बीडला कलिंद देश, यादवांच्या काळामध्ये बीडला कलिंद देश म्हणलेला आहे. पंढरपूरला 84 शिलालेख आहे, म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, त्याच्यामध्ये बीडचं नाव कलिंद देश आहे, वील देश आहे, बीड देश आहे, हे वेगवेगळी नावं आहेत त्याची बीडची. तर तुघलकांनी भीर असं नाव ठेवलं. तुघलकांनी इथं पूल बांधला होता, आम्ही त्याला लहाना पूल म्हणतो, तो तुघलककालीन पूल आहे. तुघलकाने या ठिकाणी व्यापाराला चालना देण्यासाठी मेहबूबगंज बसवलेलं आहे. अजूनही त्याचं नाव मेहबूबगंजच आहे. ते जी वेस उभारलेली आहे त्या वेशीचं नाव मेहबूबगंजच आहे. तर तुघलकाचा सुद्धा महत्त्व, तुघलकाचा विशेष म्हणजे जेव्हा तो वारंगलला लढाया चाललेला होता, तर परत येत असताना इथं नेकनूर नावाचं गाव आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी छावणी टाकली तुघलकाने, आणि तिथं छावणी टाकल्यानंतर त्याच्या सैन्याला मलेरिया झाला, त्याला पण मलेरिया झाला, आणि त्याचा दात पडला. तर त्याच्या दाताची कबर आहे बीड इथं, कर्जनी नावाचं गाव आहे. ती दाताची कबर आहे, तुघलकाच्या दाताची कबर. याच्यापेक्षा मोठं कोणतं ऐतिहासिक साधन असू शकेल. दाताची कबर आहे त्या तुघलकाच्या, आणि ते पुरातत्व खात्याने त्याला संरक्षित केलेलं आहे. तर असं या ठिकाणी आहे. तुघलकाच्या नंतर जे कोणी राजे आले इथे, तर ते म्हणजे बहमनी कालखंडात तर बीडमध्ये फार मोठ्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे हुमायून बहमनी आणि त्याचा भाऊ हसन बहमनी यांची कितीतरी युद्ध बीडमध्ये झालेले आहेत. म्हणजे हुमायून बहमनी आणि त्याचा भाऊ जो होता त्याला यह्या खान बहमनी, याला हुमायून बहमनी बिदरला अटक करून ठेवली होती. तिथून ते सटकले आणि बीडला आले. तर बहमनीचा इथे बीडला, हुसेन बहमनीचा बीडला, इथं राज्याभिषेक बीडला झाला आहे. जो हुमायूनचा भाऊ होता हुसेन, जे दोघा भावामध्ये सत्तेसाठी संघर्ष झाला, तो बिदरून पुढे आला, तर हुसेन शाह बहमनीचा राज्याभिषेक हा बीडमध्ये झालेला आहे. म्हणजे किती मोठी घटना आहे ही. आणि अजूनही बीडमध्ये बहमनीकालीन कालखंडामध्ये ज्या लढाया झालेल्या आहेत त्यांच्या कबरी आहेत बीडमध्ये. त्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा मारल्या गेल्या, त्यांच्याही बीडमध्ये कबरी आहेत. म्हणजे बहमनी कालखंडामध्ये पण, म्हणजे सगळ्या कालखंडामध्ये बहमनी त्यानंतर जे आहे तर इथे अहमदनगरची निजामशाही आहे आणि इकडे विजापूरची आदिलशाही आहे. या दोघांमध्ये बीडसाठी खूप लढाया झाल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे धारूरला राष्ट्रकुटांच्या काळामध्ये एक छोटासा किल्ला होता. तर त्या किल्ल्यावर आदिलशहाने, त्याचा किश्वरखान लारी नावाचा सरदार होता, तिथे धारूरचा किल्ला आदिलशहाने बांधलेला आहे. तो जिंकण्यासाठी निजामशाह म्हणजे अहमदनगरची निजामशाही आणि त्याच्यामध्ये अनेकदा लढाया झालेल्या आहेत. त्याच्यानंतर मुघलांनी सुद्धा आक्रमण करून नंतर तो किल्ला जिंकला.
आणि त्याला फतेहबाद असं नाव त्या किल्ल्याला दिलेलं आहे. बहमनी कालखंडामध्ये धर्मापुरीला किल्ला बांधला गेलेला आहे. तर अशा खूप घटना आहेत म्हणजे जेव्हा इथे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरनं जेव्हा तिथून इकडे परतले तेव्हा औरंगजेबाने विचार केला की दख्खन पथावर कोण हे करेल, बंडाळी कोण माजू शकेल. तर त्याला वाटलं की नेताजी पालकर हे बंडाळी माजवू शकतात. तर नेताजी पालकरांना अटक करून सुरक्षित किल्ला म्हणून धारूरच्या किल्ल्यामध्ये अटक केलेली होती. म्हणजे तिथं बंदिस्त केलेलं होतं. टाकसाळ आपलं पैसे छापायचं जे कारखाना त्या काळातला टाकसाळ, हे दोनच ठिकाणी होते. एक तर होतं देवगिरीवर आणि दुसरा होता धारूरच्या किल्ल्यामध्ये. म्हणजे किती महत्त्व होतं त्या काळामध्ये बीडला या सगळ्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जेव्हा मुघल जेव्हा इथं आले, म्हणजे औरंगजेबच होता दक्षिणेचा, तो सुभेदार होता. तर ती तटबंदी बीडला 5-6 किलोमीटरची तटबंदी आहे. ती औरंगजेबाने त्या काळामध्ये बांधल्या गेलेली आहे. जो कोतवाली दरवाजा आम्ही त्याला म्हणतो, तर त्या दरवाजाला शहाजहानने आर्थिक मदत केलेली आहे, त्याच्या आदेशाने हा दरवाजा बांधला आहे, असा शिलालेखच त्या ठिकाणी आहे. म्हणजे पहा, म्हणजे अगदी शालिवाहनांपासून ते मुघलांपर्यंत. आणि मुघल जेव्हा औरंगजेब मेल्यानंतर जेव्हा मुघलांची सत्ता क्षीण झाली, त्याच्यानंतर जो त्यांचा दख्खनचा जो त्यांचा मुख्य होता निजामुल मुल्क, याने मुघलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून ही सत्ता हस्तगत केली आणि हैदराबाद संस्थानला आपल्या स्वतःचंच एक राज्य स्थापन केलं, ज्याला त्यांनी अजफशाही असं त्यांनी नाव दिलं. आणि त्याच्यानंतर मग 7 निजाम झालेले आहेत. त्या 7 निजामापर्यंत अनेक इथे स्मारकं मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मग तुम्हाला कल्पना आहे की 17 सप्टेंबर 1948ला एक मोठा उठाव झाला. पण त्याचं नेतृत्व सुद्धा कुठून झालं? त्याचं नेतृत्व बीड जिल्ह्यातनंच झालेलं आहे. कोणी केलं? ते स्वामी रामानंद तीर्थांनी केलेलं आहे. म्हणजे बीड हे विविध पातळीवर अग्रेसर होतं. मग ते क्रांतीच्या पातळीवर असेल, ते सामाजिक सुधारणेच्या पातळीवर असेल, ते ऐतिहासिक महत्त्वाच्या पातळीवर असेल, ते साहित्याच्या पातळीवर असेल, ते सांस्कृतिकतेच्या पातळीवर असेल, तर सगळ्या बाबतीमध्ये बीड फार अग्रेसर आहे. मला हे सांगायला फार अभिमान वाटतो की 1857चा जो उठाव झाला, तो राष्ट्रीय उठाव होता ब्रिटिशांच्या विरोधात, बरोबर आहे. पण आम्ही फक्त ब्रिटिशांच्या विरोधात नव्हतो लढत, तर आमचा दुहेरी लढा होता. एक तर ब्रिटिशांच्याही विरोधात होता आणि तो हैदराबादच्या निजामाच्याही विरोधात होता. जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही क्रूर घटना घडलेल्या आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त क्रूर घटना या हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात या संपूर्ण मराठवाड्यात घडलेल्या आहेत. अर्थातच त्या बीडमध्ये पण घडलेल्या आहेत. अतिशय क्रूर घटना या ठिकाणी घडल्या. आणि मग 1857ला तो उठाव झालेला आहे. पण त्याच्याही अगोदर, म्हणजे 1857च्या अगोदर बीडमध्ये फार मोठा उठाव झाला. तो झाला 1818ला. आणि तो केला होता धर्माजी प्रतापराव नावाच्या एका शूर योद्ध्यानं केला होता. त्यांना सगळे राजे म्हणत होते, त्यांना सगळे. त्यांनी केला होता. म्हणजे त्यांनी आपल्या गावातली सगळी माणसं, तरुण मुलं एकत्रित केली. त्यांना बंदुकीचं प्रशिक्षण दिलं होतं. आणि त्याच्या नावानं निजाम तर हादरतच होता, पण ब्रिटिशसुद्धा त्याला भीत होते. असा त्याचा या सगळ्या भागामध्ये दरारा होता. त्याचे एकूण जे हे होते व्यक्तिमत्व, ते राजाला शोभेल असं व्यक्तिमत्व होतं. पण खूप प्रयत्न, पण ब्रिटिशांनी आणि निजामानी संयुक्तपणे मोहीम आखली. काय? आणि अर्थातच त्यांच्याकडे सैन्य जास्त होतं, त्यांच्याकडे अद्ययावत बंदुका वगैरे होत्या. त्याच्यामुळं त्यांना हा जो उठाव होता धर्माजी प्रतापरावचा, तो त्यांना मोडीत काढता आला. त्याच्यामुळं तो जरी मोडीत निघाला तरी त्याचे परिणाम नंतर फार मोठ्या प्रमाणात, त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात ज्वाला नंतर निर्माण झाल्या. त्याच्यानंतर 1859 साली दुसरा उठाव जो झाला तो 1859ला झाला. आणि या उठावाचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याला साताऱ्याचे जे छत्रपती आप्पासाहेब होते, यांनी या उठावाला पाठिंबा दिला होता. या उठावाचं नेतृत्व तात्या मुकद्दम आणि शंकर गोसावी यांनी केलं होतं. या उठावाचा उद्देश काय होता? या उठावाचा उद्देश होता खर्डाचा किल्ला जिंकणे. खर्ड्याचा किल्ला जिंकणे हा होता या उठावाचा उद्देश. पण तरी तोही उठाव फार यशस्वी होऊ शकला नाही. कारण मुळामध्ये शस्त्र
आणि एकूण असणारे जवळपासचे सैनिक, साधन सामुग्री याचा मोठ्या प्रमाणामध्ये अभाव होताच ना, त्याच्यामुळे होऊ शकला नाही. पण जरी हे उठाव अयशस्वी होत असले तरी मी म्हणतो हे उठाव अयशस्वी झालेले नाही आहेत. कारण याच्यापासून प्रेरित होऊन नंतर काही लोक उभा राहिलेले आहेत. म्हणजे जसं की 1859 बद्दल मी तुम्हाला सांगितलं, तर तसंच त्याच्यानंतर जे आहे 14 एप्रिल 1899ला अतिशय महत्त्वाची घटना या घडलेली आहे. आणि जगदंब नावाचा एक क्रांतिकारी तरुण उभा राहिलेला आहे. तो बीडचा नव्हता, तो बाहेरून आलेला होता. त्याला काही लोक राजा पण म्हणायचे. तर या जगदंबनी काय केलेलं आहे की आजूबाजूचे सगळे ग्रामीण भागातली मंडळी सगळी गोळा केले, तरुण गोळा केले. त्या देवगाव नावाचं इथं गाव आहे. तिथे शहाजी मुंडे आणि धोंडीजी मुंडे हे मुंडे 2 भाऊ होते. ते अत्यंत शूर होते. काय त्यांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये खतखत होती या निजामाबद्दल, या ब्रिटिशांबद्दल. तर ते ह्या जगदंबच्या संपर्कामध्ये आले. जगदंब हा बीडमध्ये राहत होता. या ठिकाणी तिगळे गल्ली आहे, जटाशंकर मंदिर आहे, त्याच्या समोर आहे. तिथे सौंदत्तीकर काका म्हणून होते त्या काळातले, त्यांच्या इथे तो राहत होता. तर त्याने ते असे लोक गोळा केले आणि त्यांना मग शस्त्र शिकव हे सुरू केलं. आणि त्यांनी स्वतःचा एक ध्वज त्यांनी तयार केला. त्याने काय त्या ध्वजावर असा एक गरुड होता आणि त्याने असं गरुडाने आपल्या पायामध्ये चील पकडलेली. तर तो सांगायचा गरुड म्हणजे हे आपण आहोत आणि हे म्हणजे ब्रिटिश आहेत, हे निजाम आहे, असं तो असं करून लोकांना प्रेरित करायचा. आणि शेवटी मग त्याने एक सैन्य गोळा केलं आणि त्यांनी इथपर्यंत हे केलं की तो ब्रिटिशाशी 2 हात करू शकतो असं झालं. आणि त्या मग यद्या मुग्या मांग नावाचा तरुण क्रांतिकारक, त्या असे कितीतरी लोक त्याला येऊन मिळाले. आणि शेवटी मग ब्रिटिशांना जेव्हा कळालं की हा अतिशय मोठा लढा होता त्या त्या काळामध्ये, जी पत्रव्यवहार झालेले आहेत ब्रिटिशांचे आणि निजामाचे, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की हा लढा तातडीनं हा उठाव तातडीनं तुम्ही दाबला पाहिजे, त्याचे ह्याचे परिणाम अक्षर दक्षिण पथावर सगळ्यांना भोगावे लागतील. आणि मग ब्रिटिशांची फौज आली. इथं घोडेखूर नावाचं गाव आहे, सावकारवाडी, म्हणजे जे देवगावच्या जवळच आहे. त्या ठिकाणी मग ह्या ब्रिटिश आणि या जगदंबची जी तिथं लढाई झाली ही 14 एप्रिल 1899ला 14 एप्रिल 1899ला ती लढाई झाली. भीषण लढाई झाली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये अर्थातच ताकद आणि ते सगळं पाहता तिथे ते शहाजी मुंडे आणि धोंडीजी मुंडे या भावांना ब्रिटिशांनी पकडलं. पण हा जगदंब मात्र निसटला आणि मग तो कुठे गेला हे काही नंतर कळालं नाही. त्यानंतर चौथा टप्पा तर सगळ्यांना माहिती आहे, तो आहे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा. अर्थात त्याचं नेतृत्व केलं होतं आदरणीय स्वामी रामानंद तीर्थांनी नेतृत्व केलं होतं त्या सगळ्या याचं. आणि मग ते त्या काळामध्ये तर बीडच्या घराघरातून लोक स्वातंत्र्य सैनिक बीड जिल्ह्यातून निर्माण झाले होते. टिळकांचा आणि गांधींचा प्रभाव तर निश्चितच होता, पण सुभाषचंद्र बोसांचा सुद्धा फार मोठा प्रभाव होता. कारण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये जी आम्ही त्याला कॅम्प म्हणतो, कॅम्प म्हणजे शिबिरं, जी आमची बाँड्री लाईन आहे, बाँड्री लाईन मराठवाड्याच्या ज्या बाँड्री लाईन्स होत्या. आता आम्हाला बीड जिल्ह्याला जी सीमा होती ती होती अहमदनगरची सीमा होती. इकडे अहमदनगर होते, एवढीच एक सीमा होती. म्हणजे बाहेर म्हणजे तिकडे निजामाची राजवट नव्हती. ओके, तिकडे आता भारत स्वतंत्र झाला होता ना, 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला. मराठवाडा स्वतंत्र झाला नव्हता. मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन हा 17 सप्टेंबर 1948 आहे. ज्यांनी 15 ऑगस्टला झेंडे फडकवले, ध्वज फडकवला तिरंगा भारताचा, तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला निजामाने चालवलेला होता. तर त्याच्यामुळे जे आहे तर ते आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती. त्याच्यामुळे त्यांचा पण फार मोठा प्रभाव या कॅम्पच्या स्वातंत्र्य सैनिकांवर होता. पण मी तुम्हाला सांगतो फार मोठा प्रभाव होता गांधीजींचा बीडच्या एकूणच चळवळीवर. त्याचं कारण काय आहे की इथे पेठेमध्ये कोटेचा परिवार आहे फार मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यामध्ये कोटेचा परिवारमध्ये हिरालाल कोटेचा नावाचे एक फार महान थोर स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. हिरालाल कोटेचा हे महात्मा गांधीच्या व्यक्तिगत काय म्हणून त्याला संपर्कामध्ये होते, व्यक्तिगत संपर्कामध्ये होते. त्यांना महात्मा गांधी नावाने ओळखत होते. हिरालाल कोटेचा जेव्हा वारले तेव्हा महात्मा गांधींनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र आहे सांत्वना करणारं. तर ते कोटेचा परिवाराचं, त्या पाणकुमार कोटेचा त्यांच्या बहीण, तर हे गांधीजींच्या अतिशय जवळचे होते.
खरं म्हणजे ही खूप श्रीमंत परिवारातली मंडळी होती. हे खूप असे उच्च पेहराव वगैरे घालून असे होते. पण जे गांधीच्या संपर्कामध्ये आले, की ते सगळे खादीधारी झाले आणि अख्खं जीवन त्यांनी गांधीवादी विचारासाठी समर्पित करून टाकलं होतं. आमची खंडेश्वरी माता आहे. त्या ठिकाणी नवरात्रामध्ये बोकडाचा बळी देण्याची पद्धत होती. पण पाणकुमार कोटेचा या गांधीवादी विचारसरणीच्या त्यांनी तिथे आमरण उपोषण केलं आणि ती पद्धत त्यांनी बंद पाडली. ती अजूनही बंद आहे. म्हणजे गांधींच्या विचाराचा फार मोठा प्रभाव होता. अर्थातच आता स्वामी रामानंद तीर्थ हे यांच्यावर सुद्धा गांधींचा फार मोठा प्रभाव होता. या चळवळीदरम्यान ते अनेकदा गांधीजींना ते भेटलेले आहेत. पण अर्थातच गांधीजींचा कधीही या हिंसक आंदोलनाला पाठिंबा नव्हता. परंतु जेव्हा जर खूपच तुमचा अन्याय होत असेल, तर तुम्ही मग त्याला प्रतिकार केला पाहिजे, असं म्हणणारे गांधीजी होते. गांधी खरं म्हणजे फार शूर, धाडसी आणि अत्यंत खरं म्हणजे महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे सरसेनापती होते, असं माझं म्हणणं आहे. इतके तर त्यांनी त्यांच्या विचारांनी पूर्ण हा भाग भारावून गेलेला होता. बीड हे फार खरं म्हणजे खूप अभ्यासाचं केंद्र आहे सामाजिक क्षेत्रातल्या लोकांसाठी. म्हणजे पहा, इथे गांधीवादी विचारांचे कट्टर समर्पित असणारी माणसं कोटेचासारखी इथं होऊन गेली. इथे कम्युनिस्ट पक्षाचा फार मोठा प्रभाव या ठिकाणी होता. कम्युनिस्ट पक्षाचा, कम्युनिस्टांचा भारतीय आपल्या हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं अनन्यसाधारण योगदान आहे. अनन्यसाधारण योगदान आहे. म्हणजे त्यांनी जो लढा इथं म्हणजे अनेक कम्युनिस्ट हे कॅम्पवरल्या त्याचं नेतृत्व करत होते, त्या लढ्याचं नेतृत्व करत होते आणि अनेक कम्युनिस्ट पार्टी. त्याचा तर परिणाम आहे ना, की कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे यांना बीड जिल्ह्यानं बहुमतानं निवडून दिलं. त्याचं कारणच ते आहे ना, की फार मोठं योगदान त्या याच्यामध्ये आहे, योगदान ह्याच्यामध्ये आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहे. म्हणजे गांधीवादी विचाराचं आहे, कम्युनिस्ट विचारांचं इथे योगदान आहे. पुरोगामी विचार इथे जलशाला फार महत्व होतं. अण्णाभाऊ साठे कित्येकदा बीड जिल्ह्यामध्ये येऊन गेलेले आहेत. संत गाडगे बाबा बीड जिल्ह्यामध्ये येऊन गेलेले आहेत. अण्णाभाऊ साठेंचे अनेक कार्यक्रम इथे, अमर शेखांचे कार्यक्रम बीडमध्ये झालेले आहेत. हे जसं होतं तसंच बीडमध्ये आर्य समाजाचा सुद्धा फार मोठा इथं प्रभाव होता. दारूसारख्या ठिकाणी म्हणजे हिंदू महासभेचाही फार मोठा इथं प्रभाव होता. म्हणजे हे सगळे वेगवेगळे प्रवाह आहेत बीडमधले. पण ह्या सगळे प्रवाह कुठे जाऊन भेटले? हे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यामध्ये जाऊन भेटले. म्हणजे हा जो लढा आहे एका विशिष्ट विचारसरणीनं नाहीये तो लढलेला आणि जिंकलेला. खरं म्हणजे हा लढा, मला जर विचारलं की या लढ्याचा खरं श्रेय तुम्ही कुणाला द्याल, तर मी त्याचं खरं श्रेय देईल त्या लोकांना, ज्या लोकांना चेहरे नव्हते, जे लोक फक्त स्वातंत्र्याच्या ध्यासाने पछाडलेले होते, जे इथले शेतमजूर होते, शेतकरी होते, बहुजन होते, गोरगरीब होते. त्यांनी आपल्या भविष्याचा विचार केला नाही. त्यांचं भविष्य काय होतं? त्यांचं भविष्य फक्त एकच होतं, आपला हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम, आणि त्याच्यातनं आपल्याला ह्या संस्थानातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी आपलं नशीब लावून टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीनंच खूप वेगवेगळ्या विचारांचे प्रवाह या हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये होते. अर्थातच जर या लढ्यात अग्रगण्य आणि महत्त्वाचे म्हणजे आदरणीय स्वामी रामानंद तीर्थांचंच नाव घ्यावं लागेल ना, कारण त्यांनी या संपूर्ण लढ्याचं नेतृत्वच केलेलं होतं ना. त्याच्यामुळे त्यांचं तेच खऱ्या अर्थानं मुख्य, या लढ्याचे मुख्य होते, निश्चितच आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी काही वेगवेगळी माणसं होती. काय त्यांनी हा लढा फार महत्त्वाचा हा लढा लढलेला आहे त्यांनी. म्हणजे अनेक जण अंबाजोगाईसारख्या, खरं म्हणजे या लढ्याची दाहकता बीडमध्ये जशी, ह्याच्यापेक्षा अंबाजोगाईला फार या लढ्याची तिथे दाहकता होती. अंबाजोगाईमध्ये तर अनेक अशा काही घटना घडलेल्या आहेत की तिथे ब्रिटिशांना आणि निजामाला चळू की पळव त्यांनी करून टाकलेलं आहे अंबाजोगाईला. तर अनेकांची नावं, काशीनाथराव जाधवांचं नाव घ्यायला लागलं, पुरुषोत्तमराव चपळगावकरांचं नाव घ्यायला लागेल. त्याच्यानंतर आपले माजलगावचे मल्लिकार्जुन आहेत. त्याच्यानंतर इथं उद्धव भैयाजी गिरी गेवरायचे आहेत. ओके, इथे पाटोद्याचे म्हणजे कितीतरी तुम्हाला मी नाव असे सांगू शकतो की ज्यांनी महत्त्वाची इथं भूमिका केली. पण एक तुम्हाला मी सांगू का, की हा एक असा आहे की अनेकदा असं वाटतं की हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम हा काय फक्त एका विशिष्ट जाती समूह आणि धार्मिक समूहाने लढलेला लढा आहे का? हे अतिशय खोटं आहे. हे धातांत खोटं आहे. हे चूक आहे.
हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते. दलितांचा फार मोठा सहभाग होता हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये. मुस्लिमांचा फार मोठा सहभाग होता हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये. हो, हे आमचे अमर शेख हे इथे युसुफ वडगाव नावाचं गाव आहे. तिथे एक शेख म्हणून एक साधा माणूस होता. हो, साधा माणूस होता. काय पण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये तो निजामाच्या विरुद्ध संघर्ष करत होता, लढत होता. तो निजाम म्हणाला, तू माझ्या धर्माचा असून तू तो हे करतोस का? म्हणून निजामाने त्यांना गाडीला बांधून फरफटत नेलं, पण त्याने हातातला तिरंगा ध्वज सोडलेला नाहीये, लक्षात घ्या. तिरंगा ध्वज सोडला. शेवटपर्यंत वंदे मातरम हे त्या माणसाच्या तोंडामध्ये येतं. भारत माता की जय त्या माणसाच्या तोंडात येत होतं. म्हणजे असं सगळ्या लोकांनी हा लढा मोठ्या प्रमाणामध्ये इथं लढलेला आहे. हां, आता हे टप्पे जे आहेत ना, झेंडा सत्याग्रह असेल किंवा जंगलतोड आंदोलन असेल, हे सगळे आंदोलनं हे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातले वेगवेगळे टप्पे आहेत. झेंडा सत्याग्रह काय, तर तुम्ही आम्हाला जर ध्वज लावू देत नसाल, ध्वज हे काय आहे, तर हे ध्वज हे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. ध्वज हे आमच्या अस्मितेचं प्रतीक आहे, हो की नाही? तर ते जर तुम्ही त्याच्यावर हे करत असाल, तर आम्ही त्याच्यासाठी वाटेल ते समर्पण करायला तयार आहोत. 1, 2 ह्या म्हणजे अजूनही तुम्ही, मी, आपण कोणी असो, आपल्याला जर भारतीय ध्वज दिसला की आपलं मन अभिमानानं भरून येतच ना. आपण कुणाचाही अपमान सहन करू, पण भारतीय ध्वजाचा अपमान आम्ही नाही सहन करू शकणार. अजूनही आपण तेवढा स्वाभिमान येतो ना. आता आपण स्वातंत्र्यामध्ये असून सुद्धा आपल्याला ते आपल्या मनामध्ये इतकी त्याची तीव्र भावना आहे. तेव्हा तर पारतंत्र्य होतं. तेव्हा तर ध्वज हा म्हणजे देवघरामध्ये ध्वज पूजला जातो, इतकं त्याचं ध्वजाचं महत्त्व होतं. आणि नेमकं निजाम त्याला विरोध करत होता. त्याच्यामुळे त्याचा विरोध म्हणून आणि लोकांमध्ये राष्ट्रीय भावनेचा जागृती निर्माण करण्यासाठी ध्वजाचा तो झेंडा सत्याग्रहाचं आंदोलन झालेलं आहे. आता जंगलतोड आंदोलन का झालं? जंगलतोड म्हणजे काय आहे? सिंधीची झाडं तोडण्यात आली. आता सिंधी अलीकडच्या लोकांना किती प्रमाणात माहिती आहे मला माहीत नाही, पण सिंधी हे एक प्रकारचं मद्य आहे आणि ते नदीच्या किनारी ती सगळी झाडं असायची. आता ती झाडं एकही दिसत नाहीत, हा भाग सोडून द्या. पण त्या झाडातनं निजामाला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल भेटत होता. जसं आता दारूतनं शासनाला भेटतो की नाही, तसं निजामाला तो महसूल भेटत होता. तर तो निजामाला महसूल भेटू नये म्हणजे निजामाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी सिंधीची झाडं तोडण्यात आली. रात्रीतून जंगलतोड आंदोलन त्याला म्हणून. सिंधीची सगळी झाडं तोडून, म्हणजे ते तोडले तर सिंधी निघणारच नाही ना. त्याचे 2 फायदे होतील. एक तर सिंधी निघणार नाही, लोक पिणार नाही, लोक त्याच्या आहारी, व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत. 1, 2 निजामाला महसूल मिळणार नाही. म्हणजे असं दुहेरी त्याचा फायदा होता आणि म्हणून ते आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये इकडे झालेलं आहे त्या काळामध्ये. तर हे त्याचे वेगवेगळे टप्पे आहेत त्या आंदोलनातले. आणि याच्या महत्त्वाची गोष्ट सांगतो की या हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये कसं आहे की एक वर्ग होता जो याचा आजच्या काळामध्ये मास्टर माइंड असं आपण म्हणू त्याला, की तो ह्या संपूर्ण हे जे आंदोलन आहे, हे जे स्वातंत्र्य लढा आहे, हा लढा कोणत्या दिशेने न्यायचा आणि कसा न्यायचा हे ते ठरवत होते. पण प्रत्यक्ष जे लढत होते रस्त्यावर, हो की नाही, ते कोण होते? जंगलतोड आंदोलनामध्ये कोण होतं? जंगलतोड आंदोलनामध्ये संपूर्ण शेतकरी समाज होता, कष्टकरी समाज होता, बहुजन समाज त्याच्यामध्ये होता. ज्यांना ते अशिक्षित होते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण त्यांच्या हृदयामध्ये एकच भावना होती, ती होती स्वातंत्र्याची भावना होती. ते लोक होते. हातामध्ये झेंडे घेऊन फिरणार कोण होते? ही बहुजन समाजातली माणसं, ही सगळी अशिक्षित माणसं त्या काळातली, ही सगळी कष्टकरी माणसं त्या काळातली होती. त्यांनी खऱ्या अर्थाने हे आंदोलन पुढे नेलेलं आहे. म्हणून ह्या दोन्ही आंदोलन जे तुम्ही आता मला म्हणालात, झेंडा आंदोलन आणि वृक्ष तोड आंदोलन, तर ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये जे आहे ना, ते हीच माणसं मोठ्या प्रमाणामध्ये पुढे होती. आता बीड जिल्ह्याबद्दल जर म्हणायचं झालं तर खरं म्हणजे या सगळ्या कॅम्पचं नेतृत्व ना हे काशीनाथराव जाधव यांनी केलं. काशीनाथराव जाधव म्हणजे एक अतिशय शूर त्या काळातले हे होते, तरुण होते आणि अतिशय निर्भीड असे ते होते. त्यांनी जे बीड जिल्ह्या वेगवेगळ्या ठिकाणी जे कॅम्प होते, त्या कॅम्पचं नेतृत्व त्यांनी केलं. मग त्याच्यामध्ये अनेक जण होते. आमचे बीडचे वझे म्हणून आहेत, ते सुद्धा फार थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी त्याच्यामध्ये अंबाजोगाईच्या भागामध्ये तर अनेक जण होते. आता मी कित्येक जणांचं नाव तुम्हाला कुणाकुणाची नावं घेऊ. पण ही सगळी जी आहेत ती त्या भागातली महत्त्वाची माणसं होती.
तर त्यांनी त्या कॅम्पचं नेतृत्व केलं. तिथं त्यांना शिबिरामध्ये त्यांना म्हणजे नियमित व्यायाम करणं, शिस्त लावणं, त्यांना शस्त्रास्त्राचं शिक्षण देणं, त्यांच्यामध्ये निर्भीडता निर्माण करणं, देशप्रेमाची भावना निर्माण करणं आणि अनेक तरुण पोरं सहभागी झाले होते हो या कॅम्पमध्ये. आणि मग हे काय कॅम्प कशासाठी होते, कॅम्प का होते? तर ईट का जवाब पत्थर से. तुम्ही जर वीट मारणार तर आम्ही दगड फेकून मारणार. जशास तसं ठोक उत्तर द्यायचं ठरवलेलं होतं. कारण काय की काय झालं होतं की कासिम रजवी जो आहे खरं म्हणजे जे 7 निजाम झाले, 6पर्यंत जे निजाम झाले ना, तोपर्यंत हिंदू मुस्लिम किंवा असं काही इथं नव्हतं. म्हणजे अतिशय व्यवस्थित असं इथं वातावरण होतं. पण 7व्या निजामाने सगळी गडबड केली. त्याच्यामुळे अख्ख्या 6 निजामांना बदनाम झाले. का गडबड केली? आपलं जे संस्थान होतं हैदराबाद संस्थान, ह्याची गंमत अशी होती की राज्य करणारी जी राज्यकर्ते होते निजाम, त्यांची तो ज्या धर्माचा होता त्याची जी संख्या होती ती 10% होती आणि इथली भूमिपुत्रांची संख्या किती होती? ती 90% होती. म्हणजे 10% कुणावर राज्य करतोय? 90%वर राज्य करतोय. जम्मू काश्मीरची नेमकी उलटी परिस्थिती होती. तिथं कसं होतं? तिथे जे आहे तिथे हिंदू राजा होता, इथे मुस्लिम राजा होता. बरोबर आहे की नाही? इथे मुस्लिम राजा होता, हिंदूंची संख्या जास्त होती. तिथे हिंदू राजा होता, मुस्लिमांची संख्या जास्त होती. असं ते हे होतं. तर इथं तसं झालं होतं. त्यात कासिम रजवी नावाचा जो एक वकील होता लातूरचा, त्याची एंट्री झाली याच्यामध्ये आणि तिथं सगळा घोळ झालेला आहे. त्याने त्याचं वक्तृत्व इतकं प्रभावी होतं आणि तो खरं तर बुद्धिमान माणूस होता, वक्तृत्व प्रभावी होतं. आणि त्याने काय केलं मग हळूहळू एक इथं रझाकार नावाची संघटना स्थापन केली. रझाकार याचा अर्थ स्वयंसंघ. म्हणजे आपण हे असतात ना सेवक, काय म्हणतात त्याला, गणपतीमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये स्वयंसेवक असतात की नाही, तसे स्वयंसेवक रझाकार तर ते स्थापन केली आणि त्यांची संख्या इतकी वाढवली त्यांनी की त्याने मग दबाव टाकला निजामावर की जर आपल्याला आपली संख्या वाढवायची असेल तर आपल्याला हे सगळं करावं लागेल. आणि अप्रत्यक्षपणे निजामी त्याला परवानगी दिली. त्यामुळे रझाकारांनी जो अत्याचार इकडे केलेला आहे, कासिम रजवीच्या रझाकारांनी जो अन्याय हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडामध्ये मराठवाड्यातल्या 5ही जिल्ह्यामध्ये जो अन्याय केलेला आहे, जो अत्याचार केलेला आहे, ही क्रूरपणाची सीमा त्यांनी ओलांडून टाकली होती. म्हणजे काय? म्हणजे लोकांचे घरावरचे पत्रे ओढून नेणे, त्यांची जनावरं ओढून नेणे, काय त्यांच्या स्त्रिया, हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्त्रियांची अब्रू हे एक शस्त्र म्हणून वापरलं गेलं. हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कुठं झालेलं नाही आहे, हे इथं झालेलं आहे. पण याला देखील आमच्या भूमिपुत्रांनी 2 हात करायची तयारी ठेवली. त्याला आम्ही नमवलोय त्याला. म्हणजे अशा अनेक जाळपोळ, गावच्या गावं जाळलेली आहेत त्या काळामध्ये. म्हणजे बेचिराग करून टाकले. अनेक गावं बेचिराग झालेली आहेत. कित्येकांच्या हत्या झाल्या. याबद्दलचे स्वतंत्र रिपोर्ट प्रकाशित केले आहेत ना. आदरणीय अनंतराव भालेराव यांचं जे हे आहे हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा पुस्तक, त्याच्यामध्ये सगळे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये त्यांनी छापलेली आहेत. तर त्याच्यामुळे हा फार अन्याय झाला. आणि या रझाकारांना मग उत्तर काय द्यायचं? त्यांच्याजवळ शस्त्र होती. ह्याला उत्तर काय द्यायचं? तर मग ह्याला शस्त्रानेच उत्तर दिलं पाहिजे. ते जे कृती करतात त्या कृतीने आपण उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून कॅम्पची कल्पना समोर आली, सशस्त्र कॅम्पची कल्पना समोर आली. आणि मग हे कॅम्पचे काय करायचे? हे रात्रीतनं जायचे आणि मग जे ब्रिटिश किंवा निजामाचे जे पोस्ट ऑफिस असायचे, सरकारी कचेऱ्या असायच्या, हे तार त्यांचे हे समन्वय, रेडिओची गडीवर रेडिओ होता अंबाजोगाईला, फार मोठी घटना घडलेली आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळं जाळपोळ कर, नष्ट कर किंवा त्या रझाकारांच्या ह्याच्यावर हमला करून रझाकारांना गोळ्यांनी ठार मार, हे त्यांना उत्तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सशस्त्र कॅम्पच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केली होती. बर्दापूर आणि पाथरवाला ह्या 2 घटना आपल्या बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं विलक्षण हे आहेत, फारच हृदयद्रावक आहेत. काय पण त्याच्यामध्ये बर्दापूरला काय झालं की तिथे जे अंबाजोगाईच्या जवळचं जे आपलं सशस्त्र कॅम्प होता,
त्यांनी ठरवलं कारण बर्दापूर जे आहे त्या बर्दापूरच्या पोस्ट ऑफिसवर आणि तिथल्या निजामाच्या कॅम्पवर आपण हल्ला करायचा असं त्यांनी ठरवलं आणि तो त्यांनी हल्ला तिथं केला. त्याच्यामध्ये आपले काही लोक शहीद झाले. पात्रवाल्याला पण तसंच झालं. पात्रवाल्यात पण घटना तीच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जो हल्ला त्याच्यामध्ये झालं असं की काय की पात्रवाल्यामध्ये अंदाज आला नाही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना की आतमध्ये किती रजाकार बसलेले आहेत. हा अंदाज नाही आला आणि त्यांनी त्या हल्ला केला. पण त्याच्यानंतर त्यांना लक्षामध्ये आलं की त्यांचा जो अंदाज होता, जी माहिती त्यांना कळालेली होती, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रजाकार आतमध्ये बसलेले होते. तिथे पण फार मोठी भीषण संघर्ष झाला. त्याच्यामध्ये पण आपले अनेक जण शहीद बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 21 जण हुतात्मा झालेले आहेत आणि त्या प्रत्येक हुतात्म्याचे एक स्वतंत्र अतिशय वेगवेगळी अशी गोष्ट आहे. हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम हा जात्यंध आणि काय म्हणून त्याला जात आणि धर्मांधतेच्या विरोधात सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेचा लढा होता. त्याचं कारण काय की जसं की मी सुरुवातीला सांगितलं की गांधींचा फार मोठा इथं प्रभाव तर होताच होता. त्याच्यामुळं तो सहिष्णुता फार महत्त्वाची होती. हा भाग आहे आणि त्याच कारणामुळं विविध धर्मातली लोक ह्याच्यामध्ये आले. म्हणजे इथे केवळ एका फक्त हिंदू बांधव लढत होते असं नाही आहे. अनेक दलित याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. अनेक मुसलमान बांधव याच्यामध्ये शहीद झालेले आहेत. अहो तुम्हाला सांगतो, इम्रोज नावाचा पत्रकार आहे. ही फार मोठी घटना आहे. हा इम्रोज जो होता हा तरुण मुलगा होता 21 वर्षाचा. तो सातत्याने निजामाच्या विरोधात लिहित होता. म्हणजे ही बीडची नाही, हैदराबादची घटना आहे. हा सातत्याने निजामाच्या विरोधात लिहित होता आणि मग त्यांनी जेव्हा निजामाचं मला वाटतं बार्शीला कासिम रजवीचं भाषण झालं काय ते बार्शीजवळ आणि मग त्याने त्याच्या विरोधामध्ये त्या इम्रोजनी लिहिलं त्याच्या पेपरमध्ये की दिन की सरकार और रात की सरकार. म्हणजे जसं की लोकमान्य टिळकांचा तो अग्रलेख सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय वगैरे आपण म्हणतो तसंच आहे. दिन की सरकार रात की सरकार सारखा अग्रलेख त्याने लिहिला. कासिम रजवी खवळला आणि ह्या इम्रोजला रात्री पकडून ज्या हातानं तो अग्रलेख लिहिला तो हात त्याच्या शरीरापासून वेगळा केला आणि त्याला निर्घुणपणे त्याची हत्या केली. आणि हा इम्रोज अतिशय गांधीनिष्ठ होता. गांधीजींच्या विचाराने विलक्षण तो प्रभावित होता हा इम्रोज. हा हा तुम्ही त्याला मुस्लिम म्हणून तुम्ही त्याला एक करू शकता का, वेगळं करू शकता का? कारण अशा अनेक जण मी तुम्हाला सांगू शकतो की अनेक मुस्लिमांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःचं योगदान दिलेलं आहे. ते शहीद झालेले आहेत. ते याच्या विरोधात होते अनेक जण. त्याच्यामुळे हा लढा हा धर्मनिरपेक्ष लढा होता. हा एका धर्माने लढलेला लढा नव्हता. हा धर्मनिरपेक्षतेचा लढा होता. एक धर्मनिरपेक्ष विचाराने हा धर्मांधतेशी लढलेला हा लढा होता. हे मात्र खरं आहे. स्त्रियांचं खूप सांगू का, आता जी कॅम्प आहे ना कॅम्पवरल्या लोकांना भाकरी कोण पुरवत होतं? गावाकडल्या अशिक्षित बायका. काय गावाकडल्या अशिक्षित बायका या कॅम्पवरल्या लोकांना भाकरी पुरवत होत्या. घरी भाकरी करून त्या कॅम्पवरल्या लोकांना पुरवत होत्या. त्या खऱ्या स्वातंत्र्य सैनिक आहेत असं माझं म्हणणं आहे. म्हणजे आहेत, म्हणजे अनेक जणी फ्रंटवर येऊन लढल्याच आहे, त्याच्याविषयी काही वाद नाही. पण त्या खऱ्या स्वातंत्र्य सैनिक आहेत असं माझं. मी जसं पानकुंवर कोटे त्यांचं नाव घेतलं, अजून खूप जण आहेत काय तर ते जसे आहेत तर अशा अनेक जण. मी तेच म्हणालो ना सुरुवातीला, चेहरा नसलेल्या लोकांनी हा संघर्ष उभा केलेला आहे आणि तो जिंकलेला आहे. खरोखरच आहे की क्रांती काही परिस्थिती सुधारू शकेल.